जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित भ्रष्टाचार विरोधात मनसेचे आक्रमक उच्चस्तरीय चौकशीची मागणी. लाचखोरी नातेसंबंधातून कंत्राट वाटप आणि बेरोजगारांवरील अन्यायाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नमस्कार, मी निखिल. आपण पाहत आहात जळगाव अपडेट न्यूज. जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित भ्रष्टाचार, लाचखोरी, अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना शासकीय कंत्राटी वाटप आणि हितसंबंधाच्या संघर्षाच्या आरोपाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. या प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसेने केली आहे. तसेच शासकीय कंत्राटांमध्ये पारदर्शकता आणि सुशिक्षित बेरोजगार युवकांना समान संधी मिळावी अशी भूमिका मांडण्यात आली. चौकशी न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेने दिला आहे. जळगाव शहरासह जिल्हाभरामध्ये भ्रष्टाचाराचे खूप मोठे मोठे प्रकरणं उघडकीस येत होते आणि येत आहेत. मध्यंतरीच काही दिवसापूर्वी जळगाव शहरात सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी 5 लाख रुपयाची लाच घेताना एका कर्मचाऱ्याला पकडण्यात आलेले होते. पण त्यानंतर 8 ते 15 दिवसानंतर अँटी करप्शन यांनी फक्त चौकशी केली आणि मध्यंतरी बातम्या अशा चालवल्या जात होत्या आणि लोकांना असं दाखवण्यात येत होतं की याच्यामध्ये खूप मोठे मोठे मासे आहेत किंवा याच्यामध्ये खूप मोठे लोक आहेत. पण गंमत अशी आहे की नेमकं अँटी करप्शनने चौकशी इतके दिवस त्या अधिकाऱ्याला पोलीस कस्टडी घेऊन जी चौकशी केलेली आहे त्या चौकशीमध्ये नेमका कुठला अधिकारी जवळ सापडलेला आहे, त्यांचे नावं अँटी करप्शन यांनी ओपन केली नाही, उघडकीस आणलेले नाही आहेत. मग भ्रष्टाचारामागे नेमका एकच अधिकारी होता का? त्याच्या मागे किती अधिकारी होते, काय काय अधिकारी होते याचा कुठलाच खुलासा पोलीस प्रशासनाने केलेला नाही आहे. तो खुलासा करावा, अशी चौकशी समिती नेमावी यासाठी आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली? जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले असता त्यांनी आम्हाला मॅडमांनी अशी माहिती दिली की सदरील भ्रष्टाचार समिती समिती आहे हे प्रकरण त्या समितीकडे आम्ही पाठवू आणि समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही या पूर्ण प्रकरणाची चौकशी करून याच्यामध्ये कोणकोणते अधिकारी आहेत अजून त्यांचा आम्ही यांच्यावर कारवाई करू असे जिल्हाधिकारी कार्यालयातून आम्हाला माहितीच मिळाली.